साधारणपणे 8-10 दिवसानंतर आपले जिल्ह्याचे कोविड संदर्भामध्ये एक मीटिंग होत असते. त्याच्यामध्ये अर्थातच कलेक्टर साहेब असतात, म्युन्सिपल कमिशनर असतात, CO असतात, पोलीस कमिशनर, SP, त्याच्यानंतर तुमचे सिव्हिल सर्जन वगैरे सगळी मंडळी जी आहेत कन्सर्न असतात. आणि साधारणपणे मागच्या दिवसांमध्ये काय काय परिस्थिती होती आणि आता आणखीन काय करणं गरजेचं आहे याचा साधारणपणे आढावा घेऊन आपण जिथे कुठे कमी पडत असू त्या ठिकाणची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी त्या सगळ्या साधारण बैठका ज्या आहेत या आपण वारंवार घेत असतो. आता एक आहे की आपल्या इथे 20 मेला 17,700 पेशंट आपल्याकडे होते जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण लॉकडाऊन केला आणि त्यामध्ये 28 मेपर्यंत ती रुग्णसंख्या जी आहे, पेशंटची संख्या कमी झाली. 5,700 ती संख्या कमी झाली आणि आता साधारणपणे जे आहे ती 12,000 त्यापेक्षा थोड्या कमी आहे. म्हणजे जो संपूर्ण लॉकडाऊन केला त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा झाला. आणि त्यामुळं आज आपली जी साप्ताहिक एक पॉझिटिव्हिटी रेट जो आहे पर्सेंटाईल ते काढलं जातं मंत्रालय स्तरावर की कुठच्या जिल्ह्यामध्ये कोण कुठे आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे 10 पॉझिटिव्हिटी रेट जर असेल किंवा 10पेक्षा जास्त तर मग ते रेड झोनमध्ये त्यांनी ते जिल्हे टाकलेले आहेत. सुदैवानं आपण 10च्या खाली आहोत. 9.20% आपला रेशो असल्यामुळं त्या रेड झोनमध्ये जे आहेत आपण नाही. काल कॅबिनेटमध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की म्हणजे थोडंसं आपण आणखी शिथिल केलं पाहिजे, बाकीच्या दुकानांसुद्धा काही उघडण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तर एकूण राज्याची परिस्थिती काय तर ती परिस्थिती सांगत असताना त्यांनी सांगितलं की 14 ते 15 जिल्हे असे आहेत की जे अजूनही रेड झोनमध्ये आहे. आता आपण जे आहोत पूर्वी मागच्या वर्षी जो पीक पॉईंटला आपला काही 16,000चा आकडा होता त्याच्यापेक्षा आता आपण कमी आलेलो आहोत 5-6 हजाराने. आता इतर म्हणजे एकूण तर ह्या वर्षाचा आकडा आपला जवळजवळ 46 ते 48 हजार होता. म्हणजे या वर्षाचं जर बघायचं झालं तर आपण 46,000वरून 11,000वर आलेलो आहोत. आपलं 11,000 12,000वर आलेलो आहोत. 46,000वरून म्हणजे जवळजवळ 3/4 आहे संख्या आपली कमी झाली. आणि ती मागची जी होती 16,000ची त्याच्यापेक्षाही कमी झाली. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ती संख्या अजूनही मागच्या वर्षाच्या जी अधिकची संख्या होती त्याच्यापेक्षा अधिक आहे. त्याच्यामध्ये रेड झोनमध्ये आहेत. आता टास्क फोर्समध्ये ते चर्चा होईल आणि नवीन काय आणखीन कुणाला त्याच्यामध्ये कुठे कडक अंमलबजावणीचे आणखीन निर्णय होतील, कदाचित कुठे आणखीन थोडेसे निर्बंध सैलसुद्धा होऊ शकतात. आता जे आपल्याकडे 11,900 साधारणपणे जे पेशंट जे आहेत, 8,600 जे आहेत ते असिम्प्टोमॅटिक आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचे जे आहेत सिम्पटम्स जे आहेत, लक्षणं जे आहेत नाहीत. परंतु 3,400 साधारणपणे 3,387 हे सिम्प्टोमॅटिक्स आहेत. ऑक्सिजनवर आपल्याकडे आता 1,483 आहेत आणि व्हेंटिलेटरवर 206 आहेत. आपण मगाशीसुद्धा आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स जो बसवला जातो आहे त्याचं आपण निरीक्षण केलं आणि आता त्याची सुरुवात होते. तर मगाशी सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त मगाशी सांगितलं होतं की ते 44, परंतु आता 55 ऑक्सिजन प्लांट्स
जिल्ह्यामध्ये एकूण बसवले जात आहेत 55. त्याच्यामध्ये नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये 6 आहेत, मालेगावमध्ये 2 आहेत, नंतर नगरपालिका काउन्सिल जे छोटे छोटे नगरपालिका त्याच्यात 9 आहेत, रुरलमध्ये जे आहेत ग्रामीण भागात 24 आहेत, बाकीचे 3, आणि नंतर परत जे आहे आपल्याला जे काही अधिकचे जे काही मिळालेले आहेत, तर अशा एकूण म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही मिळाले आहेत किंवा CSRमधून काही मिळालेले आहेत, तर असे एकूण 55 ठिकाणी आपण हे ऑक्सिजन प्लांट्स उभे करतो आहोत. सिव्हिलचं जो प्लांट असेल किंवा महानगरपालिकेच्या मोठ्या हॉस्पिटलचा किंवा मालेगावचा, तर त्या प्लांटमधून दर दिवशी साधारणपणे 200 ते 250 जम्बो सिलेंडर्स ऑक्सिजनचे भरून आपल्याला मिळणार आहेत. निसर्गातल्या हवेपासूनच तो ऑक्सिजन ते शोषून घेऊन आपल्याला तो ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे बसवले जात आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी 100 ते 125 जम्बो सिलेंडर्स रोज आपल्याला तिथे भरून मिळणार आहेत. अधिक जे आहे अनेक ठिकाणी जे आहेत आपण काही कारखाने वगैरे सुरू झालेत. उद्योग खात्याकडून आमच्याकडे विचारणा आली, 70 मेट्रिक टन रोज ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारे कारखाने येऊ पाहत आहेत. आम्ही त्यांना आमची संमती कळवलेली आहे की त्यांनी ताबडतोब यायला काय हरकत नाही, आणि शासनातर्फे त्यांना स्पेशल जो काही डिस्काउंट द्यायचे, स्पेशल त्या फॅसिलिटीज द्यायच्या, त्या सर्व फॅसिलिटीज या सगळ्यांना देण्यात येणार आहेत. जे ऑक्सिजन निर्मिती करणारे कारखाने सुरू करणार आहेत त्यांना महाराष्ट्र सरकार हे जास्तीत जास्त मदत करणार आहे. आता याच्यामध्ये साधारणपणे हे ज्या वेळेला हे सगळे 55 सुरू होतील त्यावेळेला मला असं वाटतं की साधारणपणे 50 मेट्रिक टनपर्यंत एकूण आमची जिल्ह्याची आणि शहराची क्षमता होईल. सर्व या जे आम्ही मशीन्स आता बसवतो आहोत जनरेशनचे प्लांट, आता 50 मेट्रिक टन आपल्याकडे कधी कधी 50 मेट्रिक टनची गरज लागते, कधी कधी त्याच्या दुप्पट तिप्पट लागते. आता आपण जे बसवले ते 50 मेट्रिक टन आहेत, परंतु 70 मेट्रिक टनचे ऑक्सिजनचे जे आहेत प्लांट्स उभे नवीन राहणार आहेत, आणि दुसरे जे कारखाने आपल्याकडे जे आहेत ते आणखी सुरू झालेले आहेत, ते सुद्धा आपल्याला ऑक्सिजन देत आहेत. एकूण ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. सरकारी दवाखाने किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये कायमची ही सोय जी आहे साधारणपणे ह्या ऑक्सिजनच्या संदर्भात झालेली आहे, आणि ती वर्षानुवर्ष पुढे जे आहे कोविडनंतरसुद्धा उपयोगी पडणार आहे. नाही तर प्रत्येक वेळेला त्या सिलेंडर ती गाडी ते सिलेंडर भरा, मग तिकडे जा, लाईन लावा, मग रात्रभर ते थांबा, मग इकडे तिकडे पळा. त्यापेक्षा प्रत्येक हॉस्पिटलचं स्वतःचं इनहाऊस असं ऑक्सिजन प्लांट जो आपण सगळ्यांना बसवून देतो आहोत ते कायमस्वरूपी आपल्याकडे मदत होणार आहे. तर अशा रीतीने हे ऑक्सिजनचे जे आहेत हा प्रॉब्लेम आपला कमी होणार आहे. रेमडेसिवीर जे आहेत ते आता जास्ती त्याच्यावर जास्ती आता कोणी भांडणावर जास्त होत नाही आहेत. आमच्याकडे पण 10,000चा साठा जिल्ह्यामध्ये आता उपलब्ध आहे रेमडेसिवीरचा. त्याच्यामुळे आता ते पुरेशा औषधं जी आहेत इंजेक्शन जे आहेत ती आपल्याकडे मिळालेले आहेत. सगळ्यात आता प्रॉब्लेमॅटिक दुसरे भाग जे आहेत तो म्हणजे म्युकर मायकोसिस, म्हणजे ज्याला आपण ब्लॅक फंगस वगैरे म्हणतो. तर आता आणखीनही पुढे त्याच्या व्हाईट फंगसनं ब्ल्यू फंगसने वगैरे वगैरे, पण जो काही हा प्रकार जो आहे हा अतिशय घातक असा प्रकार आहे. आणि एका नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 338 रुग्णांवर उपचार चालू आहेत. 47 त्यातले बरे झालेले आहेत. 21 जणांचा मृत्यू झालेला. आणि हे खरं आहे की आपण अर्थातच या खाजगी जे ENT सर्जन्स वगैरे जे आहेत IMA वगैरे त्यांच्या माध्यमातून सगळे एकत्रित आलेले आहेत.
ते आपल्याला सगळं सहकार्य करत आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी मला सिव्हिलला सुद्धा आपण जे आता सुरू करणार आहोत ऑपरेशन थिएटर्स किंवा बिटकोला ENT सर्जनची कमी पडणार नाही याची काळजी जी आहे ही ENTचा टास्क फोर्स जो आहे प्रायव्हेट खाजगी डॉक्टरांचा त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि रोज त्यांचा एक तरी डॉक्टर जो ऑपरेशन करू शकणार आहे असा ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्यामुळे आपण बाकीचं ऑपरेशन थिएटरची वगैरे तयारी करतो आहोत. आणि ENT सर्जनची आपल्याला जी काही कमतरता होती ती आमचे जे खाजगी ENT सर्जन जे आहेत त्यांचे आभार मानतो मी. IMAचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी स्वतः होऊन तो टास्क फोर्स तयार करून काय काय करायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला सांगितलं. आणि त्याचबरोबर स्वतःची सेवा म्हणून रोज एक डॉक्टर आपल्याला ते उपलब्ध करून देणार आहे. आता याच्यामध्ये साधारणपणे या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये SMBT, MVP, सह्याद्री, नंतर आपलं सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव हॉस्पिटल, आता इथे सुद्धा जे आहेत हे म्युकरमायकोसिसचे जे पेशंट घेतले जातील आणि त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेखाली हे सगळे हॉस्पिटल्सचे जे आहे आम्ही नोंद करणार आहोत. किंवा ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये अशी हे करतील ट्रीटमेंट देतील या म्युकरमायकोसिसवर त्या सगळ्यांना जे आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा मिळेल याची काळजी आम्ही सगळे घेणार आहोत. कारण तो त्यांचा हक्क आहे प्रत्येक पेशंटचा कुठे असेल तिथे, तर ते आपण करणार आहोत. नंतर आता लहान मुलांच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा ऐकायला येतात. तर लहान मुलांचे डॉक्टर जे आहेत आपल्याकडे ते सुद्धा मला काल भेटले, कलेक्टरांना भेटले, कमिशनरांना भेटले. त्यांनीसुद्धा जे आमच्याकडे काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्याला त्यांनी महत्त्वाची सूचना अशी दिलेली आहेत की आमच्याकडे जे आमची जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत तिथे आम्हाला कोविड मुलांना ट्रीटमेंट देण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. आम्ही जे नॉन कोविड आहेत आणि जी मुलं कोविड होतील त्यांच्यामध्ये जे आहे जे काही पार्टिशन उभं करणं किंवा वेगवेगळे वॉर्ड निर्माण करायचे ते सगळे करतील. तर ते जे आम्ही त्यांना सगळ्यांना परवानगी देणार आहोत की तुम्ही ह्या मुलांची काळजी घेऊ शकता आणि त्यांना त्यांच्यावर औषधोपचार करू शकता जी व्यवस्थित काळजी घेऊन, आणि कोविड नॉन कोविडचा संबंध येणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. असंच म्हणजे कलेक्टरांनी सुद्धा 100 डॉक्टरबरोबर VCद्वारे त्यांनी संपर्क साधलेला आहे. तर एक आहे की त्याचे जे एम्फोटेरिसिन बी जे औषधं जे आहेत त्याचा तुटवडा मात्र निश्चितपणे आहे. आणि हा प्रश्न तुम्ही जरी बोललो तर तुम्ही मला विचारणार. आता आम्ही जे आहे सातत्यानं मुंबई आणि मुंबई अर्थातच दिल्ली आणि मग जो काही वाटा येईल राज्याला त्या वाटातून जो काही वाटा आपल्याला मिळणार आहे ते जे आहे सध्या इंजेक्शन्स आपल्याला मिळत आहेत पण ते अतिशय अपुरे आहेत हे मला इथे नमूद करावं असं वाटतं. कारण आमच्याकडे पेशंट्स आता जवळजवळ 338 पेशंट्स आहेत म्युकरमायकोसिस. आणि तुमच्याकडे इंजेक्शन किती येतं? दिवसाला त्यांना 4 जरी धरले तरी 1500 पाहिजे. साधारण 400 300 आता 300-400 येतात. म्हणजे ज्याला दिवसाला 4-4 इंजेक्शन एका पेशंटला द्यायला पाहिजेत कमीत कमी. आणि 300 जर पाहिजे तर 1300-1400 तरी पाहिजे. आता 300-400 येतात म्हणजे हार्डली एक देतात किंवा मग काय ते डॉक्टर करत असते ते. परंतु अर्थात ही काही बाब फार चांगली याच्यातला भाग नाही. याचं निश्चितपणे चिंता दुःख आम्हाला सगळ्यांना आहे आणि ते लवकरात लवकर आम्हाला जास्त. मी स्वतः त्या मायलॉनला फोन केला होता आणि ते म्हणाले होते करतो म्हणून, परत नाही झालं. म्युकरमायकोसिसच्या एम्फोटेरिसिन बीच्या पण आता त्यासुद्धा आता म्हणत आहेत की लवकरात लवकर 7-8 दिवसामध्ये भरपूर साठा त्याचासुद्धा उपलब्ध होईल. आणि अशा रीतीनं जे आहे पूर्णपणे ह्या मागचा जो लॉकडाऊन झाला त्याच्यामुळे निश्चितपणे 6-7 हजार रुग्णांची संख्या कमी झाली. एकूणच रेड झोनमध्ये आपण गेलो असतो त्या रेड झोनच्या बाहेर आता आलेलो आहोत. त्याच्यामुळे
आता 31 तारखेच्या नंतर राज्य सरकार काय आणखी निर्णय घेते, लॉकडाऊन पुढे सुरू ठेवणं, वाढवणं, काही निर्बंध आणखी ठेवून आणखीन काही व्यवसाय सुरू करायला परवानगी देणं, या बाबतीमध्ये त्यांचा जो काही निर्णय येईल तो निर्णय पाहून मग लोकल स्तरावर आणखी आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याचा आपण विचार करू. बोला. सध्या 1 तारखेपासून निर्बंध शिथिल होणार वगैरे असं काही निर्णय झालेला नाही, असं आहे की कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की हे जे आहेत आता निर्बंध जे आहेत, कारण बाकीचे जे आहे ते निदान अर्धा दिवस तरी चालू आहे, म्हणजे सुरू आहे. परंतु काही काही समजा कपड्याची दुकानं असतील, चप्पल बूटची दुकानं असतील, आमचे सलूनचे आमचे जे बंधू आहेत ते सतत येत असतात. लहान लहान व्यवसाय असे अनेक आहेत, ते तर 3 महिने झाले जवळ बंदच आहेत. मग आहे त्या वेळेमध्ये त्यांनासुद्धा सामावून घेता येईल का? जीवनावश्यक याच्याबरोबर त्यांनासुद्धा आपल्याला सुरू करायला परवानगी देता येईल का, याचा विचार करा. असे विचार जे आहेत आम्ही कॅबिनेटमध्ये मांडले. आणि त्यावेळेला कॅबिनेटमध्ये आम्हाला सांगण्यात असं आलं की 10% वरती साप्ताहिक रेट ज्यांचा जो आहे एकूण, ज्याला आपण रेड झोनमध्ये त्यांनी टाकले जिल्हे, असे 14 जिल्हे आहेत. म्हणजे आपण 46,000च्या खाली तर आलोच, परंतु मागच्या वर्षाचा जो हायेस्ट पॉईंट होता त्याच्यातसुद्धा 16,000 त्याच्यासुद्धा खाली आलं. परंतु काही हे 14-15 जिल्हे असे आहेत की ते अजून आहे त्याच्यापेक्षा फार अधिक पेशंट त्यांच्याकडे आहेत. 10% वरती ते पेशंट आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं की इथे तर काही करता येणारच नाही. आई म्हटलं इतर ठिकाणी जे काय करता येणार तर पहा. तर त्याप्रमाणे ते विचार करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काही विचार करायचा असेल तर आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ. संपला? ओके. काय म्हणजे कडक कारवाई करायला पाहिजे आता जर, आणि त्यांनी सुरू केलेली आहे. काय खनिज चोरणं काय हा गुन्हा आहेच, आणि तो पण आता अशा ठिकाणी करणं की ज्या ठिकाणी लाखो लोक येतात किंवा ज्याचं पर्यावरण आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. अधिक लोकांच्या भावनासुद्धा तिथे आहेत, धार्मिक भावना. अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं करतायत. मला असं वाटतं की कलेक्टर साहेब जे तिथले जे लोक जे आहेत, तर आपण तिथले तलाठी कोतवाल सस्पेंड केले, तहसीलदारांना नोटीस दिली, 1.5 कोटी रुपये दंड केला त्याला, आणि FIR पण केलाय. म्हणजे 3ही गोष्टी केल्या. FIR पण केलेला आहे, 1.5 कोटी दंड केलेला आहे, आणि सस्पेंड पण केले स्थानिक लोक जे आहेत प्रत्यक्ष जे रोज पाहू शकतात त्यांना सस्पेंड केलेलं आहे. कडक कारवाई केलेली आहे. तर पण पर्यावरण प्रेमीची ही मागणी होते. मागे अंजनेरीचे जे रस्ता करण्याचा प्रयत्न झाला होता, हे जे ब्रह्मगिरी आहे अंजनेरी, याचं सीमांकन करावं, ते सुरक्षित ठेवावे मानवी हस्तक्षेपापासून, अशी मागणी होते. तर या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार आहोत? ठीक आहे, ते करता येईल आपल्याला. मला पर्यटनाच्या माध्यमातून वगैरे जे आहे त्याच्यावर काय करणं जे आहे ते आम्ही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आम्ही बसून त्याचा मार्ग काढू निश्चितपणे. हॉस्पिटलमध्ये जी काही रुग्णांची लूट होती त्याचा विषय अजूनही चालूच आहे. मध्यंतरी आपल्या माहिती 4-5 दिवसापूर्वी काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्किन ऑपरेशन वगैरे करून ते सगळं मुलींनी सांडलं होतं. ओखाडसारखी हॉस्पिटल सर्रासपणे डिपॉझिट घेत आहे, लोकांची रुग्णांची लूट करत आहे. त्या संदर्भात तक्रार सुद्धा आहे. नाही, मला एक तर काही गोष्टी मला सांगायचं की आता आपल्याकडे शासनाकडे महानगरपालिकेकडे बेड शिल्लक आहेत, बरोबर ना. आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला बेड शिल्लक आहेत, महानगरपालिकेकडे सुद्धा बेड शिल्लक आहे, जिथे आपण सगळी ट्रीटमेंट फ्री देतो आहोत, फुकट देतो आहोत, विनामूल्य देतो आहोत. त्याच्यामुळं आता हे जे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा जे आहे हा प्रकारच खरं म्हणजे आता आपण आता थांबवायला पाहिजे. अर्थात ज्या ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये अशा तक्रारी आल्या तिथे ऑडिटर्स वगैरे ते गेलेले आहेत, त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून काही कोटी रुपयाची जे वसुलीसुद्धा करून दिलेली आहे. पण तरीसुद्धा ज्या आहेत ह्या तक्रारी येत आहेत हे खरं आहे. परंतु आता ज्या वेळेला
अधिकारी बोलतात त्यावेळेला मग ते सांगणार आमचा खर्च एवढा आहे, एक परिचारिका आहे तिचा पगार आम्हाला 50,000 रुपये कोविडच्या पेशंटच्या वेळेला द्यावा लागतो, असे त्यांचे पण खर्च आहेत. अर्थात आता आपण त्याच्या डिटेलमध्ये काय जाता येणं आपल्याला काही शक्य नाही, परंतु साधारणपणे शासन आणि सर्वसामान्य जो काही हिशोब असेल तो लक्षात घेऊन ऑडिटर्सचे आहे त्याच्यावर ते कारवाई करत आहेत. परंतु एक आहे की सर्वसामान्य जनतेला माझं सांगणं आहे की आपल्याकडे आता चांगले हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे बिटको असेल किंवा सिव्हिलला स्वतः जाऊन आम्ही पाहून आलेलो आहोत. सगळी अतिशय उत्तम व्यवस्था आहेत, ऑक्सिजन सहित फ्री. सर, आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जी दाखल केली होती ती फेटाळली पुनर्विचार याचिका. आपल्याला काय वाटतं, नेमका काय परिणाम याचा होईल असं वाटतं? परिणाम म्हणजे आता काही लोकांच्या तिथे ज्या निवडणुका होतील, काही लोकांचं जे निवडून आलेले आहेत ते आता बादसुद्धा झालेले आहेत आणि तिथे जे आता परत आता त्यांचं ते डिव्हिजन जर फेटाळलेलं आहे म्हणतात, तर तिच्या आता याच्या पुढे आणखीन काय करायचं त्याचा विचार सरकार करेल. उद्धव ठाकरे यांचे जे सहाय्यक आहेत हर्षल प्रधान म्हणून त्यांनी एक लेख दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं, हे जर पंतप्रधान झाले तर त्यांच्याकडे ती क्षमता आहे की ते सगळी परिस्थिती हँडल करू शकतील. काय वाटतं आपल्याला या लेखाबद्दल? आनंदाची गोष्ट आहे राव. अरे महाराष्ट्रातला अजून एक सुद्धा प्रधानमंत्री झाला नाही ना, म्हणजे आपल्या राष्ट्रपती तरी झाल्या पण प्रधानमंत्री झाले नाहीत ना, त्याच्यामुळे आनंदच आहे. मग पवार साहेबांनी व्हावं. हो, तो अति आनंद आहे. मराठा आरक्षणाचे हुकमी पानं जे ते केंद्राकडे आहेत असं संजय राऊत म्हणते. मला वाटतं की केंद्राकडे जे पानं आहेत सगळ्या हक्काचे आणि केंद्र काही आता त्याच्यावर मी काही अधिक त्या बाबतीत काय बोलत नाही. मी एवढंच सांगतो की आम्ही फडणवीसांनी जो कायदा मांडला त्याला पूर्ण सहकार्य केलं आणि त्याच्यामध्ये ओबीसीला किंवा इतर जे रिझर्वेशन कॅटेगरीतल्या कुणालाही धक्का लागणार नाही असं कलमसुद्धा टाकण्यात आलेलं आहे आणि त्या कलमासहित आम्ही कायदा पास केलेला आहे आणि आमचा पाठिंबा आहे. आता जी कायदेशीर लढाई जी आहे तीसुद्धा अजून काहीतरी संपलेली आहे असं काही वाटत नाही, कारण त्यांचे जे पुढारी जे आहेत ते अजून सांगतात की बाबा रिव्हिजन पिटिशन अमुक तमुक आता काय वकिलांचं ते काय असेल ते पाहतील. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे सर्वसाधारणपणे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ओबीसीमध्ये किंवा रिझर्वेशनमध्ये टाकायचं न टाकायचं ते राष्ट्रपती आणि तिथली जी कमिटी जी आहे ते ठरवणार असं मुख्यमंत्री सांगितलं, असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. मी ते का तो निकाल मी काय वाचलेला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. संभाजीराजेंनी 6 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे, सर्वच नेत्यांशी भेटत आहेत आणि 6 तारखेपर्यंत जर काही निर्णय नाही झाला तर आंदोलन करणार असं इशारा दिलेला आहे. आता असं आहे की आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे या देशामध्ये. आता काल परवा सुद्धा जर कोणीतरी हॉस्पिटलसमोर कपडे काढून आंदोलन केलं नाशिकमध्ये, म्हणजे ते एवढं कोविडचं हे झालेलं आहे तरी करू नये असं. परंतु अर्थात अजून काही कोविड काही संपलेला नाही. 14 जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. म्युकर मायकोसिसचा जो आहे प्रादुर्भाव जो प्रचंड एका जिल्ह्यामध्ये आज 350 आहेत, तर अख्ख्या राज्यामध्ये किती हजार असते आणि इंजेक्शन एक सुद्धा मिळत नाही आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करायचं नाही करायचं ते सगळे समजदार आहे, ते ठरवतील. मोदी सरकारची टर्म आता 7 वर्ष पूर्ण होत आहेत. मागचे टर्मचे 5 आणि हे 2. आपलं कसं ऑब्झर्वेशन आहे, काय बोलण्यात आपण जरा अतिशय उत्तम काम आहे. परदेशांनी सुद्धा फार वाहवा केलेला आहे. परदेशाच्या वर्तमानपत्राने अतिशय उत्तम काम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं रिक्त ओबीसीचं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. उत्तर दिलं मी त्याच्यावर. याच्यावर नाही त्याच्या अगोदर उत्तर सांगा त्यांना. ठीक आहे, धन्यवाद.
अधिकाऱ्यांना